सिंधुदुर्गातल्या मालवण तालुक्यात कालावल खाडीत असणाऱ्या बेटांचं आणि पर्यायानं लोकवस्तीचं अस्तित्व धोक्यात आलंय। भरतीच्या पाण्याच्या प्रवाहामुळे बेटांचे किनारे ढासळत आहेत। त्यामुळे रहिवाशांचा रोजगारच नव्हे तर अवघं कुटुंब नष्ट होण्याची भीती आहे। मालवण मधल्या कालावल खाडीतली हीच ती मसूरकर जुवा आणि खोतजुवा बेट। या दोन्ही बेटांवर 50हून अधिक कुटुंबांचं वास्तव्य आहे, ज्यांचं अस्तित्व धोक्यात आलंय। कालावल खाडीपत्रात साठलेल्या गाळामुळे दरवर्षी पावसाळ्यात खाडीतील पाण्याच्या प्रवाहात या दोन्ही बेटांचे किनारे मोठ्या प्रमाणात ढासळत आहेत। तर समुद्रापासून काही अंतरावरच ही बेट असल्यानं भरतीच्या वेळी खाडीपत्रात येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाचा फटकाही या बेटांना आता बसतो आहे। या बेटांवरचे लोक नारळाची केळीची बागायत करून उदरनिर्वाह करतात, पण बेटांची जमीन ढासळत असल्यानं त्यांच्या रोजगाराचा आणि त्यांच्या राहण्यासाठीच्या जमिनीचा प्रश्न आता भेडसावू लागलाय। बेटाचं नुकसान होत चाललेलं आहे आणि या ठिकाणी जी माड बागायत वगैरे आहे ती हे जमीन जर उद्या सकाळी या ठिकाणी नष्ट झाली तर आपण उपजीविका आहे ती कशा प्रकारे करायची हा आमच्याकडे आज प्रश्न उपस्थित झालेला आहे। आणि ती जर नसेल तर आम्हाला या ठिकाणी कुठल्या प्रकारे उपजीविका साधण्याचं साधनच उरणार नाही आणि ही जमीन वारंवार आता या पुरामुळे नष्ट होत चाललेली आहे। त्यामुळे या बेटाचं संरक्षण व्हावं असं शासनाला आम्ही आवर्जून सांगत आहोत। पावसात खूप त्रास होतो, जुव्याची संपूर्ण धूप होत चाललेली आहे। मसूरकर जुवा जाण्याचा मार्ग संपूर्ण साधन तुटला जाते। त्यामुळे लहान मुलांचं शाळेत जाण्याची वगैरे पुष्कळ हाल होतात। ही जमीन सगळी नष्ट होत असेल, पाणी वाहत राहत असेल तर आम्ही राहायचं कुठे? राहण्याची सोय शासन करणार का? या लोकवस्तीच्या रक्षणासाठी बेटांभोवती धूप प्रतिबंधक बंधारे उभारले जावेत, खाडीतला गाळ उपसा करावा अशी मागणी मसुरे डांगमोड या ग्रामपंचायतीनं शासनाकडे वारंवार केली। कालावल खाडीपात्रामध्ये मसूरकर जुवा व खोतजुवा ही दोन बेटे आहेत। तिथे लोकवस्ती आहे व तिथे गाळ भरलेला असल्यामुळे पाण्याच्या प्रवाहामुळे ती बेटे सध्या नष्ट होत आहे व लोकांच्या जीवितास तिथे धोका आहे। आम्ही ग्रामपंचायतीमार्फत प्रस्ताव पाठवलेला आहे, तर अजूनपर्यंत वरून काही त्याची पूर्तता झालेली नाही आहे। पण त्याची कुठलीही दखल शासनानं घेतलेली नाही। आता संबंधित यंत्रणेनं लवकरात लवकर पावलं उचलावेत आणि आमच्या अस्तित्वाचा जो प्रश्न उभा ठाकलाय तो सोडवावा अशीच अपेक्षा या बेटांवरचे रहिवासी व्यक्त करतायत। सुवर्णा जोशीसह रामनाथ दवणे, जय महाराष्ट्र, मालवण। कालावल खाडीतील बेटांवर बसलेल्या या रहिवाशांना सध्या जीव मुठीत घेऊन वास्तव्य करावं लागतंय। रहिवाशांनी आपल्या बचावासाठी शासनाकडे मागणी करूनही त्याची दखल घेतली जात नाहीये। इथल्या रहिवाशांच्या नेमक्या याविषयी काय भावना आहेत हे जाणून घेतलंय आपले प्रतिनिधी रामनाथ दवणे यांनी। मालवण तालुक्यातील कालावल खाडी जी आहे या खाडीमध्ये दोन बेटा आहेत, एकंदरीत खोतजुवा आणि त्याचबरोबर मसूरजुवा ही जी बेट आहेत ही एकंदरीत पाण्याच्या प्रवाहामुळे कुठेतरी खचत चालली आहेत आणि एकंदरीत याच्यावरती जी लोकवस्ती आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात एकंदरीत भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। आपल्यासोबत खोतजुवा जे बेट आहे त्यावर राहणारे काही रहिवासी आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। काय सांगाल, एकंदरीत खाडीचा हा जो परिसर पाहता काय नेमकी भीती तुमच्या मनामध्ये वाटते आता तुम्हाला? खोतजुवा बेटावरती 250 लोकवस्ती आहे। पावसाळ्यात जेव्हा पाऊस होतो तेव्हा बरंच याप्रमाणे या बेटावर नुकसान होते। खोतजुवा या बेटाला कोणत्याही प्रकारचे संरक्षण भिंत नसल्यामुळे येथील सर्व भात हा खचून चालला आहे। शासनाकडे याकडे बऱ्याच वेळा आम्ही प्रस्ताव केला आहे, तरी शासन याकडे दुर्लक्ष करीत आहे। नक्की यासोबत आपल्यासोबत आणखी काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। काय सांगाल, नेमकं या ठिकाणची लोकवस्ती जी आहे, रोजगार निर्मिती आहे कुठेतरी ती कमी होत चाललेली आहे, भविष्यात कशा पद्धतीची भीती तुम्हाला वाटते? या बेटावर राहणारे लोक त्यांची उपजीविकेचं साधन म्हणजे माड बागायत आणि माड बागायतीबरोबर इतर असलेले उत्पन्न, परंतु असंच जर धूपप्रतिबंधक बंधारा नसल्या कारणाने हे खचत चाललेला भाग, या खचत चाललेल्या भागामुळे हे उपजीविकेचं साधन नष्ट होत चालले, माड पडत चाललेत, जमीन निघून जात चालले। त्यामुळे भविष्यात लोकांवर उपासमारीची पाळी येऊन इथला भागच नष्ट होण्याच्या तयारीत आहे। नक्कीच आपल्यासोबत जिल्हा परिषदे ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। काय सांगाल, एकंदरीत ही संपूर्ण परिस्थिती असताना वारंवार ग्रामपंचायत असो किंवा जिल्हा परिषद असो एकंदरीत शासनाकडे मागणी केली जाते, कशा पद्धतीची यापूर्वी आपण मागणी केली होती आणि काय उत्तर मिळालं आपल्याला? लोकांच्या म्हणण्यानुसार या ठिकाणी जे धूप प्रतिबंधारा पाहिजे आहे आणि गाळ वगैरे साचून जो त्रास होतो आहे तो
त्या संदर्भामध्ये आम्ही ग्रामपंचायतीने वारंवार सगळं शासनाकडे अर्ज वगैरे करून त्यांना योग्य प्रकारे धूप प्रतिबंधार बांधण्यासाठी उपयुक्त केलेला आहे, परंतु कुठल्याही प्रकारे या ठिकाणी अद्यापपर्यंत शासनाने इथे कोणत्याही प्रकारे आम्हाला सहकार्य केलेलं नाही. आणि जो उद्या सकाळी जो आपला जो त्रास होणार आहे तो केवळ शासनाकडूनच होणार आहे, कारण शासनाने ह्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे लक्ष दिलं नसल्यामुळे इथल्या लोकांना आणि ते माड बागायत वगैरे आहेत त्यांना त्रास होण्याचा संभव आज झालेला आहे आणि याला सर्वस्वी जबाबदार हा शासनच असणार आहे. एकंदरीत या ठिकाणी ग्रामसभेमध्ये ठराव मंजूर केला होता, मुख्यमंत्र्यांकडे पण पत्रावर केलं होतं. होय, काय सांगाल? मुख्यमंत्र्यांपर्यंत सगळं ज्या शासनाकडे आम्हाला जो पाठपुरावा केला त्याप्रमाणे आम्ही मुख्यमंत्री साहेबांकडे या ठिकाणी आम्ही हे केलेलं आहे, ग्रामपंचायतीमार्फत पत्र वगैरे पाठवून याचा पाठपुरावा केलेला आहे आणि अद्यापही त्याचा आम्हाला काही उपयोग झालेला नाही. नक्कीच या ठिकाणी जवळपास ही जी 2 बेटं आहेत याच्यावर जवळपास 250 एवढी लोकसंख्या आहे. अशामध्ये या ठिकाणी जी कालवल खाडी आहे तिच्यामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साठला आहे आणि या गाळामुळेच एकंदरीत जो पाण्याचा प्रवाह आहे त्या प्रवाहामुळे ही बेटं एकंदरीत नष्ट होण्याच्या मार्गावर, लोकवस्ती इथली जी आहे ती नष्ट होण्याच्या मार्गावर आणि एकंदरीत ही लोकवस्ती जर वाचवायची असेल तर शासनाने कुठेतरी या दोन्ही बेटांना धूप्रतिबंध बंधारे म्हणा किंवा त्याच पद्धतीने या ठिकाणी संरक्षण भिंत उभारण्याची आज गरज निर्माण झालेली आहे आणि आता तरी यापुढे तरी शासनानं ही बांधारे बांधले तरच नेमकं या ठिकाणी ही जी बेटावरची जी लोकवस्ती आहे ती बचावली जाऊ शकते, असं जे एकंदरीत म्हणणं या ठिकाणी या ग्रामस्थांचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रुपेश साळुंकेसह रामनाथ दवणे, सिंधुदुर्ग.